शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानवन्द्यं वन्दे विष्णु भवभयहरणं सर्वलोकैकनाथं। भगवान नारायण की जय। साधकांनो, आज तुम्हाला माझ्या श्लोकावरून अंदाज आला असेल की मी आज कशावरून बोलणार आहे। तर आज मी अनंत चतुर्दशी, उद्या जो भाद्रपद महिन्यातला गणेश विसर्जनाचा शेवटचा दिवस आणि भाद्रपद महिन्यातील दैविक धार्मिक सणांचा शेवटचा दिवस, कारण परवापासून पितृपक्ष सुरू होणार आहे। तो धार्मिक नाही असं नाही, पण तो आपल्या पितरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याला पंधरवाडा असं काय म्हणतात, त्याविषयी मी पितृपक्षामध्ये 2 ते 3 क्लिप्स देईन निश्चित, की पितृपक्ष काय आहे, श्राद्ध काय आहे, कसं आहे, याविषयी 2 ते 3 क्लिप मी त्या 15 दिवसात देईन। पण आता भाद्रपद महिन्यातला हा शेवटचा दिवस आहे। उद्याचा जो दिवस आहे हा शेवटचा दिवस आहे, अनंत चतुर्दशी। या दिवशी श्री हरी विष्णूच्या शाश्वत रूपाची पूजा केली जाते आणि याचबरोबर श्री गणेश उत्सवाची सांगता, गणेश मूर्तीचं विसर्जन होतं। धर्मात अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्यानंतर स्त्रिया डाव्या हातात तर पुरुष उजव्या हातात 14 गाठींचा अनंताचा धागा बांधतात। काही हे पूर्वापार चालत आलेलं पिढीजात व्रत आहे। हे खरं 14 वर्षाचं व्रत आहे। 14 वर्षानंतर याचं उद्यापन केलं तरी चालतं, पण काही जण अव्याहत करतात, करायला काहीच हरकत नाही। अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूची विधिवत पूजा करायला अत्यंत शुभ मानलं गेलंय। अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जन तर आहेच, अनंताची पूजा आहेच, या व्यतिरिक्त विश्वकर्माची पण पूजा या दिवशी साजरी केली जाते। अनंत चतुर्दशी नेमकं काय आहे, त्या तारखेचा परवा येणारी जी अनंत चतुर्दशी, उद्या क्षमा करा, उद्या येणारी जी अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्याचा मुहूर्त काय, त्याच्या उपासनेची पद्धत काय आणि भद्रा काळ जो आहे त्या भद्रा काळाची निश्चित वेळ काय, याविषयी पहिले आपण थोडं जाणून घेऊ। अनंत चतुर्दशी ही खरी 16 सप्टेंबर म्हणजे आज दुपारी 3:10 चतुर्दशी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या 17 तारखेला 12:44 समाप्त होणार आहे। मग आता काहींना शंका असेल की अनंत व्रताची पूजा नक्की करायची कधी, पण धर्मशास्त्रानुसार उदय तिथीनुसार 17 सप्टेंबर रोजी उदय तिथी म्हणजे सूर्य उदय झाल्यानंतर सूर्य जी तिथी बघतो ती ग्राह्य मानली जाते। मग आज
दुपारी 3 वाजता सुरू झालेली अनंत चतुर्दशी तर सूर्यानी त्रयोदशी बघितली आहे, त्यामुळे ती त्रयोदशी मान्य आहे. आणि उद्या सूर्योदयानंतर सूर्य चतुर्दशी बघणार आहे, त्यामुळे उद्या अनंत चतुर्दशीची पूजा ही मान्य आहे. या दिवशी उद्या जी अनंत चतुर्दशी आहे त्या दिवशी रवियोग असून भद्राची सावली पण त्याच्यावर राहणार आहे. पंचांगानुसार सकाळी 6 वाजून 7 मिनिटं ते दुपारी 1 वाजून 53 मिनिटापर्यंत हा रवियोग आहे. आणि या रवियोगात ही पूजा करावी. रवियोगामध्ये केलेलं कुठलंही कार्य धार्मिक हे शुभ मानलं जातं. त्याच वेळी भद्राकाळ देखील सकाळी 11 वाजून 44 मिनिटापासून भद्राकाळ मात्र रात्री 9 वाजून 55 मिनिटापर्यंत आहे. रवियोग हा दुपारी 1 वाजेपर्यंत आहे. भद्राकाळ हा 9:55 रात्रीच्या, म्हणजे साधारणतः दिवसभर भद्राकाळ आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. भाद्रपद चतुर्दशीलाच अनंत चतुर्दशी असं म्हणतात. आता ही अनंत चतुर्दशी नेमकं काय आहे तर याविषयी पुरातन काळामध्ये हे अनंत चतुर्दशीचं व्रत साधारणतः महाभारत काळापासून आलं असेल. कारण महाभारत काळामध्ये भगवान गोपाळ कृष्णाला युधिष्ठिराने प्रश्न विचारला होता, भीमाने प्रश्न विचारला होता, अर्जुनाने प्रश्न विचारला होता, द्रौपदीने प्रश्न विचारला होता. या सगळ्यांनी भगवान गोपाळ कृष्णाला प्रश्न विचारला होता की हे भगवंता, कारण यांना 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास द्यूतामध्ये या बोलीवर त्यांना सोडलं होतं म्हणा, म्हणजे दास्यत्व मुक्त केलं होतं. तर 12 वर्षाचा अज्ञातवास आणि 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास. तर भगवान गोपाळ कृष्णाला त्यांनी विचारलं. श्रीकृष्णाला ते विचारतात की तू सर्वव्यापी आहेस, सर्वज्ञ आहेस, तू भगवंत आहेस, मग आम्हाला असं एखादं व्रत सांग की जेणेकरून या संकटातनं, या त्रासातनं आमची मुक्तता होईल. तेव्हा भगवान कृष्णाने सांगितलं 12 वर्ष तुम्ही वनवासात आहात, 1 वर्ष अज्ञातवासात आहात, तर या 13 वर्षात तुम्ही अनंताचं व्रत करावं. या व्रताविषयी भगवान कृष्णाने फार सुंदर सांगितलेलं आहे. याचा उल्लेख ज्यांनी गुरुचरित्र वाचलं असेल त्यांच्या लगेच लक्षात येईल. 43व्या अध्यायामध्ये या संपूर्ण व्रताची माहिती आहे की ऋषी सुमंत, त्यांची पत्नी, त्यांची मुलगी, पहिल्या पत्नीचं निधन झाल्यानंतर त्यांनी कर्कशीशी विवाह केला आणि कर्कशा ही आपल्या सावत्र मुलीचा द्वेष करायची. सुमंतूला काही कळेना. त्यावेळेस त्याच्याकडे कौंडिन्य ऋषी आले आणि यांनी कौंडिन्य ऋषींना आपली कन्या, हा संपूर्ण उल्लेख गुरुचरित्रामध्ये अतिशय सरसकट आहे, मी तुम्हाला मोघल सांगतोय. कौंडिन्यांना त्यांनी आपली कन्या
दिली. कौंडिन्याबरोबर कन्येचा विवाह झाला. काही दिवस जावई जामात हा सुमंत बरोबर राहिला. पण शेवटी जावयाने सांगितलं की आता आम्ही इथून जातो. कारण एकाम्याने दोन तलवारी राहत नाही. एका ठिकाणी दोन तपस्व्यांनी राहू नये. तुम्ही पण तपस्वी आहात, मी पण तपस्वी आहे. कौंडिन्य हे महामुनी होते. त्यांनी सांगितलं ठीक आहे. आपल्या पत्नीला गेला सांगायला की जावई चालला आहे, मुलगी चालली आहे, तर त्यांच्या बरोबर काहीतरी दे म्हणून. पण तिने आदळआपट केली, स्वतःला एका खोलीत बंद करून घेतलं. हा सगळा वृत्तांत तुम्हाला गुरुचरित्रामध्ये 43व्या अध्यायामध्ये ऐकायला मिळेल. मग शेवटी तो जो काय कोंडा बिंडा होता ते करून मुलीची रवानगी केली आणि एका तपस्थळी कौंडिन्य महामुनी तपाला बसले असताना तिने नदी किनारी काही बायका हे अनंताचं व्रत करत असलेलं बघितलं. आणि तिने त्यांच्याकडनं ते संपूर्ण व्रत समजावून घेतलं. त्या व्रताची पूजा व्यवस्थित केली आणि तो दोरक ज्याला 14 गाठी असतात तो तिने हातात बांधला. ऋषी ध्यानावरनं परत आले. पुढील प्रवास सुरू झाला. एका नगरामध्ये गेले तर त्या नगरीचा राजा संशोधन चाललं होतं. एका हत्तीच्या गळ्यात माळ दिली होती आणि ती माळ त्या हत्तींनी कौंडिन्य ऋषींच्या गळ्यात घातली. राज्यपद मिळाला कौंडिन्य ऋषींना. आणि रात्री शयनघरामध्ये कौंडिन्यांनी सहज चेष्टेने विचारलं की तू माझ्यावर काही जादूटोणा मंत्रतंत्र करतेस का? तुझ्या हातामध्ये हा दोर कसला आहे, हा धागा कसला आहे? त्यावेळेस ती म्हणते हे अनंताचं व्रत मी केलं आणि या अनंताच्या कृपेमुळे तुम्हाला हे राज्यपद प्राप्त झालंय, तुम्हाला सर्व सुख उपभोगाला मिळत आहे, हे या अनंत व्रतामुळे. असं ज्यावेळेस पत्नी सांगते, कौंडिन्य तपस्वी आहे, त्याला क्रोध येतो आणि क्रोधाने तो तिच्या हातातला दोरा हिसकवून अग्नीमध्ये टाकून देतो. तो म्हणतो मी एवढं तप केलं, मी एवढी साधना केली, मी उच्च कोटीचं जप केलं आणि त्याच्यामुळे मला आज हे राज्यपद मिळालंय. तू काय अनंत सांगते? कुठला अनंत, कसला अनंत? असं तो तिच्यावर क्रोधाने बोलतो. नंतर ती त्या आगीत हात घालून अर्धवट जळलेला दोरा विझवते हाताने. अनंताचा कोप होतो आणि ह्याचं राज्य इतर राज्य आक्रमण करून याची राज्य संपदा नष्ट होते. दुःखी कष्टी होतो त्यावेळेस त्याच्या लक्षात येतं मी अनंताचा अपमान केल्यामुळे तो नाही होत ना. मग तो अनंताला शोधायला जातो. मग त्याला म्हातारा भेटतो, गाय भेटते, गाढव भेटतो, झाड भेटतं. झाडामध्ये फळं असून सुद्धा पक्षी सुद्धा त्या फळांना स्पर्श करत नाही. 2 तालाव असतात, त्या 2 तालावामध्ये इतकं निर्मळ पाणी असून सुद्धा त्या पाण्याला कोणी पित नाही. असं अनेक प्रकारे त्याला हे ज्याप्रमाणे कोळी म्हणतात त्याप्रमाणे ही सगळी संपदा दिसते. शेवटी त्याला एक वृद्ध ब्राह्मण दिसतो. त्या वृद्ध ब्राह्मणालाही तो म्हणतो अनंत कुठे, कारण तो या सगळ्यांना विचार देतो. त्याला एक झाड दिसतं,
त्या झाडाला फळं असतात, पण पक्षी सुद्धा त्या फळांना चोची मारत नाहीत. त्यावेळेस तो झाडाला म्हणतो, अनंत बघितला का? त्यावेळेस तो झाड म्हणतो, तुम्ही बघितलं तर माझ्याविषयी सांगा, कारण माझ्या झाडाला एवढी मधुर फळं आहेत, पण पक्षी पण त्याला स्पर्श करत नाही. असं करत 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 त्याला शेवटी तो वृद्ध भेटतो. कारण नदीही त्याला तेच सांगते की या तलावांमध्ये सुंदर पाणी आहे, पण कोणी स्पर्श करत नाही. गाय सांगते, एवढंच मला चरायला कुरण आहे, पण मी खाऊ शकत नाही. जर तुम्हाला अनंत भेटला तर तुम्ही अनंताला आमच्या विषयी जरूर सांगा. शेवटी त्याला एक वृद्ध भेटतो आणि वृद्ध त्याला गुहेत जाऊन तोच सार्वभौम नारायण आपलं रूप प्रकट करतो आणि सांगतो, मीच अनंत. मग हे सगळे जे आत्ता तुला रस्त्यात भेटले ते सगळे काय आहे त्याचा तो उलगडा करतो. थोडक्यात सांगायचं तात्पर्य की अनंताच्या पूजेमुळे हे भगवान गोपाळ कृष्ण युधिष्ठिराला समजावून सांगतायत की अनंताच्या व्रतामुळे कौंडिण्याला राज्यपद मिळालं होतं, तुम्ही हे व्रत करा, तुम्हाला तुमचं राज्यपद परत मिळेल. हे थोडक्यात काही अंशी आपण सत्यनारायणाची कथा ऐकतो त्यासारखं असेल असं मला तरी वाटतं. पण खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर आपल्यावर आलेलं संकट दूर व्हावे, आपल्याला गेलेलं वैभव पुन्हा प्राप्त व्हावं म्हणून सतत भगवान गोपाळ कृष्ण काय सांगतायत की तुमच्यावरचं संकट नष्ट व्हावं, तुमचं गेलेलं वैभव तुम्हाला परत मिळावं म्हणून सलग 14 वर्ष आणि 14 गाठी असलेलं हा दोरा रेशीम दोरा आहे. आणि या रेशीम दोऱ्याला अनंत मानून याची पूजा करावी. अनंत हे एका नागाचं पण नाव आहे, हे लक्षात घ्या. पांडवांना द्वितात हरल्यावर 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास भोगावा लागला आणि पांडवांनी श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून हे अनंताचं व्रत केलं. 12 वर्ष संपूर्ण वनवासामध्ये, 1 वर्ष विराटाच्या नगरीत अज्ञातवासामध्ये, त्यांनी हे सलग 14 वर्ष अनुष्ठान केलं, व्रत केलं, अनंताची पूजा केली म्हणून त्यांना गतवैभव परत प्राप्त झालं. अनंत चतुर्दशीला एक पर्व म्हणजे आपल्या सणावारांचा जो चातुर्मासातला विषय जर आपण जरा विचारात घेतला तर सणावारांचा प्रतिवर्षी नागपंचमी पासून खरे सणवार सुरू होतात आणि अनंताच्या व्रतापर्यंत त्या सणावारांचं एक पर्व संपतं. अनंत हे एका महानागाचं नाव आहे. हे नाव जपणं हे अतिशय पुण्यकारक मानलं गेलेलं आहे. अनंत हे विष्णूचं पण नाव आहे. हे नजरेआड करता येणार नाही म्हणून अनंताची पूजा म्हणजे भगवान नारायणाची पूजा, भगवान विष्णूची पूजा, अनंताची पूजा म्हणजे नागाची पण पूजा. अनंत चतुर्दशीच्या दिवशी विष्णूची अनंत या नावाने पूजा केली जाते. बऱ्याच घरातनं हे व्रत पाळलं जातं. आता या ठिकाणी ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या 14च्या प्रमाणात आहेत. बघा तुम्ही, अनंताच्या पूजेला 14 प्रकारची फुलं लागतात. अनंताच्या पूजेला 14 प्रकारची फळं लागतात.
14 प्रकारची धान्य लागतात, 14 प्रकारचे नैवेद्य दाखवून एका दोऱ्यासहित, जो मी आत्ताच सांगितला रेशीम दोरा आहे, त्याला 14 गाठी आहे. कारण हे 14 वर्षाचं व्रत आहे, एका तपापेक्षा जास्त आहे. 14 प्रकारची धान्य, 14 प्रकारचे नैवेद्य आणि एका दोरासहित अनंताची पूजा केली जाते. असं हे जे अनंताचं व्रत आहे, हा दोरक म्हणजे हा जो दोरा आहे, हा दोराच अनंत म्हणूनही ओळखला जातो. हा पुरुषांच्या उजव्या हाताच्या मनगटावर बांधतात आणि स्त्रियांच्या डाव्या हाताच्या मनगटावर बांधतात. तो सर्व प्रकारच्या संकटापासून हा अनंत तुमचं रक्षण करतो. पांडवांना, युधिष्ठिराला, भीमाला, अर्जुनाला, द्रौपदीला सांगताना भगवान गोपाल कृष्ण सांगतात की या दोऱ्याचं काम तुमचं रक्षण करणंच आहे. हा तुमच्या हाताला, तुम्ही हे अनंताचं व्रत करता आहात, तर हा दोरा जर तुमच्या हाताला बांधला तर अनंत संकटापासून तुमचं रक्षण होतं. मग तुमच्या घरामध्ये जितक्या व्यक्ती असतील, आता घरामध्ये पती, पत्नी, कन्या, पुत्र असे समजा 4 जण आहेत, तर 4 दोरे ठेवायचे. त्या 4ही दोऱ्यांची पूजा करायची. 5 जण आहेत, 5 दोरे ठेवा. कारण हे तुमच्या सर्व संकटापासून तुमचं रक्षण करणार आहे. आणि हेच पांडवांनी केलं. पांडवांनी कृष्णाला मानलं, कृष्णाला गुरुस्थानी मानलं, कृष्णाचं सगळं ऐकलं, म्हणून सगळ्या संकटापासून त्यांचं रक्षण झालं. कृष्ण सार्वभौम होता. परमात्मा पूर्णांशी परमात्म्याचं ते रूप होतं. पण तरीही कृष्णाने काही घटना या घडणार आहे हे माहीत असून सुद्धा काही बोलला नाही. कारण हा नियतीचा खेळ आहे. हा विषय थोडा वेगळा जाईल. पण तुमच्यावर संकट येणार असेल तर त्याच्या आधी तुमचे सद्गुरू, तुमचे गुरु, तुमची देवता तुम्हाला कुठल्या ना कुठल्या प्रकारचं मार्गदर्शन करतात. त्याच्यावर तुम्ही स्थिर राहिला तरच तरता. गोपाळ कृष्णांनी 13 वर्षामध्ये काहीही घडू नये, यांना संकटापासून मुक्ती मिळावी म्हणून यांना अनंताचं व्रत सांगितलं. तो दोरा यांच्या मनगटाला बांधल्यानंतर 13 वर्ष, 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास, या संकटात त्यांचं रक्षण झालं. इथे पुन्हा माझ्या प्रत्येक विवेचनात येणारा शब्द गुरु आज्ञा पाळली. ज्या ठिकाणी गुरु आज्ञा त्यांनी पाळली नाही त्या ठिकाणी त्यांना त्याचा त्रास सहन करावा लागला. उदाहरणार्थ, युधिष्ठिराला द्यूत खेळायला जाऊ नकोस सांगितलं होतं. अर्जुनाला सांगितलं होतं या 2 भावांच्या मागे तू युद्धाचं ते आमंत्रण देत आहेत पण जाऊ नकोस सांगितलं होतं. तरीही अर्जुनाने ऐकलं नाही, युधिष्ठिराने ऐकलं नाही. अर्जुनाने ऐकलं नाही म्हणून अभिमन्यू घात झाला, चक्रविहार. युधिष्ठिराने ऐकलं नाही, द्यूतात इंद्रप्रस्थासहित सर्वस्व हरला, आपल्याला स्वतःला हरला, आपल्या भावांना हरला, पत्नीला हरला.
आणि 13 वर्ष 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास भोगावा लागला. याचा अर्थ गुरु आज्ञा अवहेर केल्याने ही फळं भोगावी लागतात. हा दोरक म्हणजे हा दोरा तुमच्या सगळ्या संकटापासून रक्षण करतो. ही नुसती श्रद्धा नाही तर हे सत्य आहे. या व्रताचं विशेष असं आहे की हे व्रत भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला करतात आणि मागच्या वर्षी दोरा जो बांधला होता त्या दोऱ्याचं विसर्जन करतात आणि नवीन दोरा बांधतात. दरवर्षी अनंताचा दोरा बदलला जातो. मग त्यात तुमच्या व्यावहारिक भाषेचं म्हणायला गेलं तर दरवर्षी तुमच्या संकटांवर मात करण्याकरता हे रिन्युअल करावं लागतं. असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. बरं, या व्रताचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे की मी मगा तुम्हाला सांगितलं की सत्यनारायणाच्या व्रताप्रमाणे हे व्रत आहे. कारण सत्यनारायणामध्ये सुद्धा साधू आणि कलावती यांची आख्यायिका आहे, तर अनंत व्रतामध्ये कौंडिन्य ऋषींची आख्यायिका आहे. पण फरक बघा काय आहे. सत्यनारायण व्रताची पूजा उत्तर पूजा दुसऱ्या दिवशी करतात किंवा 2 दिवसांनी करतात. काही जण 5 दिवसांनी सुद्धा सत्यनारायणाची उत्तर पूजा करतात. पण तसं अनंत व्रताचं नाही आहे. अनंत व्रताचं ज्या दिवशी तुम्ही अनंताचं व्रत करता, पूजा करता, म्हणजे भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला तुम्ही पूजा करता आणि त्याच दिवशी त्या व्रताची उत्तर पूजा करायची. म्हणजे जुना दोरा 14 गाठींचा त्या अनंताचा त्याग करून त्याचं विसर्जन करून नवीन धागा बांधायचा आहे. अशा पद्धतीने हे अनंताचं व्रत 14 वर्ष करावं असं सांगितलंय. मी बघा सुरुवातीला सांगितलं की फक्त 14 वर्षच करावं असं नाही. काही जणांच्या घरामध्ये हे अजन्म व्रत चालू आहे. म्हणजे ही पिढी झाली की दुसरी पिढी, दुसरी पिढी झाली की तिसरी पिढी, तिसरी पिढी झाली की चौथी पिढी, प्रत्येक पिढ्यांमध्ये हे व्रत ते करतात. या व्रताची कथा सत्यनारायणासारखी जरी असली की कोणी अडचणीत सापडला असेल त्याला दुसऱ्या कोणी अनंताचं व्रत सांगितलं, त्यामुळे त्याचं दुःख निवारण झालं आणि पुढे तो ते व्रत आचरण विसरला नाही, करू लागला. पण जो विसरला त्याच्यावर चोर आपत्ती या आल्या. म्हणजे काही अंशी सत्यनारायणाच्या कथासारखी ही आहे, नाही असं नाही. आता भगवान गोपाळ कृष्णाने युधिष्ठिराला सांगितलं म्हणून युधिष्ठिराने या व्रताचं आचरण केलं. कौंडिन्याच्या पत्नीला नदी किनाऱ्या बसणाऱ्या स्त्रियांनी सांगितलं म्हणून तिने या व्रताचं आचरण केलं. कौंडिन्याला आपल्या पत्नीने सांगितलं म्हणून त्यांनी या व्रताचं आचरण केलं. म्हणजे व्रत कोणी सांगितलं आणि त्यांनी त्याचं आचरण केलं तर तुम्ही सर्व संकटापासून मुक्त होतात. बरं, आश्चर्य बघा, या व्रताचा नायक ब्राह्मण आहे. कोण? कौंडिन्य ऋषी. कारण युधिष्ठिराला श्रीकृष्ण सांगत असताना तो कौंडिन्याचीच कथा सांगतोय. श्रीकृष्ण युधिष्ठिराला जी कथा सांगतोय ती कथा कौंडिन्याचीच सांगतोय आणि कौंडिन्य ऋषी ब्राह्मण आहे.
मी हे आवर्जून सांगण्याचं कारण असं की ब्राह्मण असला म्हणून त्याला त्रास होणार नाही असं नाही. या व्रताला तुम्ही कुठलंही व्रत, आपला आज अनंत चतुर्दशी बद्दल बोलणं चाललंय म्हणून त्याबद्दल, पण कुठलंही व्रत तुम्ही त्याच्या नियमानुसार, आज्ञेनुसार, सर्वात महत्वाची आज्ञा गुरु आज्ञेनुसार तुम्ही वागलात, गुरु आज्ञेनुसार राहिलात तर सर्व संकटातून तुमची मुक्तता होऊन तुम्हाला तुमचं वैभव प्राप्त होतं. या कथेचा नायक ब्राह्मण आहे. त्याच्या पत्नीने एका कन्येला जन्म दिला. तिचं नाव शीला. ब्राह्मणाच्या त्या कन्येचं नाव शीला. जन्मानंतर ब्राह्मणाची पत्नी दिवंगत झाली. त्या मुलीच्या जन्मानंतर ब्राह्मणाची पत्नी दिवंगत झाली आणि त्या सुमंतूनी, म्हणजे सुमंतू ही ब्राह्मण, कौंडिन्य ही ब्राह्मण, दुसरा विवाह केला. तिचं नाव कर्कशा. बघा नावं सुद्धा कशी आहेत. कौंडिन्याची पत्नी शीलवान म्हणून तिचं नाव शीला. सुमंतू हे शांत, कर्कशा ही क्रोधिष्ठ, कौंडिन्य ही तामसी. त्यामुळे रागाच्या भरात अनंताचा दोरा काढून अग्नीमध्ये फेकणारा कौंडिन्य, अशा प्रकारे भगवान गोपाल कृष्णाने जी कथा सांगितली, काय माहिती का, धर्मशास्त्रानुसार ज्या कथा आहेत त्या कथातले जे अगदी मुख्य व्यक्तींची जी नावं आहेत त्याच्यामध्येच बऱ्या गोष्टी सामावलेल्या असतात. धर्मराज, अर्जुन, भीम, तुम्ही सगळ्या गोष्टीचा विचार करा. तर हे अनंताचं व्रत 14 वर्ष करायचंय. गुरु आज्ञा पाळायची आहे. तुम्हाला तुमचं वैभव मिळवून देण्याचा अधिकार सद्गुरूंना आहे. म्हणून आता सद्गुरू अनुग्रहित असेल तर फारच चांगलं. आता कृष्ण हा पांडवांचा गुरुच होता, भगवंत होता, त्यामुळे ती आज्ञा शिरसावंद्य मानली. कौंडिन्याच्या पत्नीला शीलाला त्या स्त्रियांनी सांगितलं, त्यावेळेस त्या स्त्रिया त्या शीलाच्या गुरुपदीच होत्या. विषय हा खूप मोठा आहे. अनंताचा विषय खूप मोठा आहे. यामध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे की कुठलाही कृत्याचा तुम्हाला मनस्वी पश्चात्ताप झाला, मनापासून मनस्वी पश्चात्ताप झाला तर त्याच्यामधून तुम्हाला मार्ग मिळतो आणि पुन्हा तुम्हाला उभं राहण्याकरता परमात्मा साह्यभूत होतो. अशा या अनंताचं उद्या पूजन आहे. आपण आपल्या घरी असेल तर ह्या व्रताने पूजन करावं. नवीन सुरुवात करणार असाल तरी हरकत नाही, पण 14 गाठींचा दोर आणि 12 वर्ष 13 वर्ष हे व्रत आपण करू शकणार असेल तर सुरुवात करा. अन्यथा मनोमन अनंताला नमस्कार करा आणि आपल्या सद्गुरूंशी एकनिष्ठ राहा. आपल्या गुरुमंत्राशी एकनिष्ठ राहा. आपले गुरु, आपला गुरुमंत्र हेच आपल्या संकटाचं निवारण करतील आणि आपलं वैभव आपल्याला परत मिळवून देतील याची मनाशी खात्री बाळगा. म्हणून गुरु आज्ञेचं
पालन करा. या अनंताला पुन्हा एकदा साष्टांग दंडवत घालतो. मला अनंतावर अजून भरपूर बोलण्यासारखं आहे, पण मी जास्त बोलत नाही, तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे मी अनंत व्रताबद्दल सध्या इथेच थांबतो. जमलं तर उद्या अनंतावर मी अजून एक तुम्हाला क्लिप देईन आणि बुधवारपासून सुरू होणाऱ्या पितृपक्षाविषयी तुम्हाला ते 2 ते 3 क्लिप त्याविषयी पण देईन. नमो नारायण.